धनगर समाजाची आरक्षण प्रश्नी निराशा झाली आहे आणि त्याच्यामुळे धनगर समाज जे आहे ते राज्यामध्ये आक्रमक झालेला आहे। यशवंत सेनेने आज 6 उमेदवाराची घोषणा केलेली। कुठल्या मुद्द्यावर या उमेदवाराची घोषणा यशवंत सेनेने केली आपण जाणून घेऊ। बाळासाहेब दोरतल्ले आहेत आपल्यासोबत, यशवंत सेनेचे अध्यक्ष आहेत। बाळासाहेब, मला सांगा, धनगर प्रश्नासाठी तुम्ही सातत्याने शासनाशी झगडत आलेत, प्रश्न मार्गी लागला नाही, आता तुम्ही राजकारणात एंट्री करताय, काय नेमकं गणित? राजकारणात एंट्री करण्याचा यशवंत सेनेला कुठलाही म्हणजे हे नव्हती, आम्हाला गरज नव्हती। परंतु या राज्यातल्या गेल्या 75 वर्षापासून धनगर समाज आरक्षणासाठी धाव पडतोय। आम्ही गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं म्हणजे मराठा बांधवांच्या आंदोलनाबरोबरच आमचं आंदोलन आहे। त्यांनी जे केलं पाटलांनी ते आम्ही सगळं यशवंत सेनेने केलं। म्हणजे 21 दिवसाचं अमरण उपोषण अण्णासाहेब रखुमार असतील, आमचे सुरेशदादा बनगर असतील, परत 8 दिवसाचं रस्ता रोको, मोर्चे, सातत्यानं राज्यभरातला समाज हा आरक्षणासाठी धाव पडतोय। परंतु या राज्य सरकारनं मराठा बांधवांना विशेष अधिवेशन घेऊन 10% आरक्षण दिलं, पण धनगर समाजाला म्हणजे द्वेष, धनगर समाजाबद्दलचा तिरस्कार, धनगर समाजाबद्दल असलेले या सरकारची नकारात्मक विचारधारा या निवडणुकीच्या काळामध्ये समोर, त्याच्या आधी आरक्षण न दिल्यामुळं विशेष अधिवेशन आमच्यासाठी एकही दिवसाचं घेतलं नाही। जे अधिवेशन सुरू त्या अधिवेशनावर हजारो गाड्यांचा ताफा घेऊन यशवंत सेना मुंबईला गेली। त्या ठिकाणी धनगर आरक्षणावरचा ब्रश शब्द सुद्धा त्या अधिवेशनात काढला नाही। म्हणजे एकाला वेगळा नाही, दुसऱ्याला वेगळा नाही। पण येणाऱ्या पुन्हा निवडणुका लागल्या, त्यामध्ये धनगर समाजाला एकही उमेदवारी सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी 48 पैकी एवढे मोठे पक्ष आज रणांगणात उतरलेत, एकानेही उमेदवारी दिली नाही। म्हणजे धनगर या राज्यात राहतो की नाही, धनगर या समाजावरती हा अन्याय आता धनगर समाज खपवून घेणार नाही। आमचं 2.5 कोटी मतदान या राज्याच्या लोकसभेमध्ये आहे। मग 2.5 कोटी मतदान आता कोणाला देणे, ज्यांना आमच्या प्रश्नाची जाण नाही। गेल्या 5 वर्षामध्येचा इतिहास बघा, 48 लोकसभा मधल्या खासदारांनी फक्त MIMचे जे खासदारांनी फक्त प्रश्न उपस्थित केला, बाकी एकाही खासदारांनी संसदेमध्ये धनगर आरक्षणावर आवाज उठवला नाही। यामुळे आता धनगराचेच प्रतिनिधी धनगर समाज सभागृहात जावेत, यासाठी यशवंत सेना आणि धनगर समाजाने आता निर्णय घेतलेला आहे। आम्ही आता जास्तीत जास्त उमेदवार उभं करणार आहोत। त्यापैकी पहिली यादी, ये तो जाकी आहे, तुफानावर बाकी आहे, ही पहिली यादी 6 लोकसभेच्या उमेदवारांची आज आम्ही घोषणा केलेली आहे। मला सांगा, माग मेळाव्यात तुम्ही पंकजा मुंडेंना बीडमधून समर्थन दिलं होतं, बीडमध्ये देखील उमेदवार नसणार आहेत? पंकजाताईंना आणि बजरंग बाप्पांना बीडच्या या बैठकीमधून धनगर समाजाने आम्ही फोन लावला होता। धनगर समाजाची व्यथा आम्ही त्यांच्यासमोर मांडली होती। या जिल्ह्यामधला धनगर समाज हा निवडणुकीमध्ये आपण सगळे एकत्र घेतो, सोबत घेतो, आणि निवडणूक संपली की पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्यातल्या कुठल्याच बाजार समिती असेल, कुठल्याच याच्यामध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिलं जात नाही। जे 11 सभापती आहेत, त्या 11 सभापतीत एकही सभापती नसतो, जिल्हा परिषद अध्यक्ष नसतो, विधान परिषद सदस्य नसतो, जिल्ह्याला राज्यसभातला धनगराचा माणूस दिसत नाही। कुठल्याच प्रमुख पदावरती जिल्ह्यातल्या धनगर समाजाला प्रतिनिधित्व या जिल्ह्यातले नेते देत नाहीत। ती व्यथा आम्ही ताईंच्या समोर मांडली होती, ती व्यथा बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या समोर मांडली होती। आणि येणाऱ्या काळामध्ये ही ताईंनी व मी तुमच्या सोबत आहे, मग आमची मागणी त्यांना अशी होती, तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांवरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येणाऱ्या सत्तेच्या वाटामध्ये धनगर समाजाला वाटा हा बरोबरीचा असावा असं लेखित द्यावं, असं ताईंकडून आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांकडून आम्हाला अपेक्षित होतं। ते आम्हाला लेखी देतील। हा धनगर समाज आस लावून बसलाय, त्या दिवशीपासून आतापर्यंत त्यांनी या प्रश्नाकडे साधं डुकूनही बघितलेलं नाही, असं धनगर समाजाला वाटतंय। बघूया येणाऱ्या काळात काय होतं आणखी। मला सांगा, 48 पैकी किती जागेवर निवडणूक लढवायचं तुमचं मानस आहे? जवळपास 25 ठिकाणी तरी निश्चित आम्ही उमेदवार उभं करणार आहोत। त्यापैकी आज ही पहिली यादी आहे, आणखी 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर आम्ही याच्यापेक्षा जास्ती संख्येचे उमेदवार घोषित करू। 3 टप्प्यामध्ये आम्ही उमेदवारी घोषणा करणार आहोत। बघू शकतो 30 पेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघामध्ये यशवंत सेना जो आहे तो आपले उमेदवार उभा करणार आहे। आणि नक्कीच आरक्षणाचा प्रश्न कुणी मार्गी लावला नाही, त्याच्यावर कुणी आवाज उचलला नाही, त्यामुळे हे आक्रमक पाऊल आपण उचलत असल्याचे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोरतल्ले यांनी सांगितलेले। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।